राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल. भिवंडी कोर्टामध्ये आज हजेरी लावणार. आरएसएस अवमान प्रकरणी कोर्टामध्ये नवीन जामीनदार सादर करण्यात येणार. हर्षवर्धन सपकाळ असणार नवे जामीनदार. संजय राऊत आज मालेगाव कोर्टामध्ये हजर राहणार. मंत्री दादा भुसेंच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याप्रकरणी जबाब नोंदवणार. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. छगन भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा. ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन. अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील. 1 जागा विरोधकांना. ती जागा कुणी घ्यायची याबाबत ते ठरवतील. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार. विधानसभेनंतर आता परिषदेचंही विरोधी पक्षनेतेपद रिक्त. 10% निकष पूर्ण होत नसल्यानं काँग्रेसचा दावा रखडला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. बागलांच्या मुल्हेर परिसरात पावसाच्या सरी. पिकांना फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला हरित लवादाचा दिलासा. 6 एप्रिलपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवर स्थगिती. मिंजो ऑनलाईन गेमिंगची 590 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई.